आज आपण सूट आणि खरेदीशी संबंधित करांबद्दल शिकूया. दुकानदार नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच स्वतःच्या वस्तू विकण्यासाठी वस्तूच्या छापील किंमत म्हणजे मार्क्ड प्राइस म्हणजे एमपीवर काही सूट देतात. जसे इथे एका सदऱ्याची छापील किंमत 250 रुपये आहे, तर त्याची विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस एसपी 200 रुपये आहे. अशा प्रकारे ग्राहकांना छापील किंमतीवर काही सूट मिळत आहे, ज्यामुळे ते तो सदरा 200 रुपयेमध्ये खरेदी करू शकतात. एखाद्या वस्तूच्या छापील किंमतीमध्ये दिली जाणारी सवलत यालाच सूट म्हणजे डिस्काउंट म्हणतात. तुम्ही सांगू शकता का की इथे सूट किती आहे? विचार करा. चला मी सांगते. आपण छापील किंमतीतून विक्री किंमत वजा करून सूट शोधूया. जसे या स्थितीत सूट बरोबर छापील किंमत 250 रुपये वजा विक्री किंमत 200 रुपये बरोबर 50 रुपये. बहुत करून सूट टक्क्याच्या रूपात दिलेली असते, म्हणून आपण या स्थितीत शेकडा सूट मोजू. सूट छापील किंमतीवर असल्यामुळे आपण छापील किंमतीलाच आधार मानतो आणि शेकडा सूट दर्शवतो. हे आपण अशा प्रकारे करतो. जसे इथे शेकडा सूट बरोबर 50/250 गुणिले 100% बरोबर 1/5 गुणिले 100% बरोबर 20%. आता चला समजून घेऊ खरेदीशी संबंधित कर म्हणजे टॅक्स याबद्दल. आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो. तुम्ही कधी खरेदीचे बिल लक्षपूर्वक पाहिले आहे का? तुम्ही पाहिले असेल की त्यावर वस्तूच्या किंमतीबरोबरच काही अतिरिक्त रक्कम कर म्हणजे टॅक्सच्या रूपात घेतली जाते. जसे विक्री कर म्हणजे सेल्स टॅक्स, व्हॅट म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा वस्तू आणि सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, जीएसटी इत्यादी. हा कर सरकारला दिला जातो, जो सरकार स्वास्थ्य, शिक्षण अशा सुविधांवर खर्च करते. बहुत करून कर हा टक्क्याच्या रूपात दर्शवला जातो. चला काही उदाहरणांद्वारे शिकूया की याची गणना कशी करतात. सायली 300 रुपयाचे एक पुस्तक खरेदी करते. जर विक्री कराचा दर 60% असेल तर शोधा की तिच्याकडून दुकानदाराला किती रुपये दिले जातील. इथे 300 रुपये पुस्तकाची विक्री किंमत आहे. विक्री कर नेहमी वस्तूच्या विक्रीच्या किंमतीवर लावला जातो आणि तो बिलाच्या रकमेवर मिळवला जातो. अशा प्रकारे इथे 300 रुपयेवर अतिरिक्त 7%चा विक्री कर लागेल. म्हणजेच विक्री कर बरोबर 7/100 गुणिले 300 बरोबर 21 रुपये. म्हणजेच 300 रुपयेचे पुस्तक खरेदी केल्यावर 21 रुपये विक्री कर लागेल. म्हणजेच बिलाची देय रक्कम होईल खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस अधिक विक्री कर म्हणजे सेल्स टॅक्स बरोबर 300 रुपये अधिक 21 रुपये बरोबर 321 रुपये. जुलै 2017 पासून भारत सरकारने वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी लागू केला आहे. हा कर वस्तूंचा पुरवठा म्हणजे सप्लाय ऑफ गुड्स किंवा सेवा म्हणजे सर्व्हिसेस या दोन्हीवर लावला जातो. समजा एका दुकानदाराने 18,880 रुपयेमध्ये एक टीव्ही विकला ज्यामध्ये 18% जीएसटी लावलेला होता. तर शोधा की जीएसटी मिळवण्याआधी टीव्हीची किंमत काय होती. 18%चा अर्थ आहे 18/100 म्हणजेच जर आपण टीव्हीची प्रारंभिक विक्री किंमत 100 रुपये मानली तर त्यावर 18 रुपये जीएसटी लागतो. अशा प्रकारे विक्री किंमत होईल
100 अधिक 18 बरोबर 118 जेव्हा विक्रीची किंमत 118 आहे, तेव्हा प्रारंभिक विक्रीची किंमत 100 आहे. अशा प्रकारे जेव्हा विक्रीची किंमत 1 होईल, तेव्हा प्रारंभिक विक्री किंमत 100/118 होईल. त्याचप्रकारे जेव्हा विक्री किंमत 18,880 असेल, तेव्हा प्रारंभिक विक्री किंमत होईल 100/118 गुणिले 18,880 बरोबर 100 गुणिले 160 बरोबर 16,000. त्याचप्रमाणे जीएसटी मिळवण्याआधी टीव्हीची किंमत होती 16,000. आज आपण शिकलो सूट आणि खरेदीशी संबंधित करांबद्दल. पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही मजेदार उदाहरणे पाहू.